Students, good morning. आवाज येतोय सर्वांना? Students, Yes, sir. बरं ठीक आहे. आपण आता मायक्रो प्रोजेक्ट संदर्भात थोडस बोलून घेऊ. मायक्रो प्रोजेक्टचे सर्वांचं कंप्लीट झालेलं आहे. मायक्रो प्रोजेक्ट कोणाचं पेंडिंग आहे ते बोला आता. सर्वांचं झालंय, कोणाचं पेंडिंग आहे? एक 4 ते 5 दिवसामध्ये आपण आता ओव्हरऑल घेतोय मायक्रो प्रोजेक्टची. सर्व जे आपण टॉपिक्स दिलेले म्हणजे प्रोजेक्टचे, काही म्हणजे डाऊट्स वगैरे सर्व काही क्लिअर झाले आता? काय पेंडिंग आहे तरी अजून काही? आणि सॉफ्ट कॉपी वगैरे सेंड केली का? आवाज नाही येत. स्टुडंट्स, आवाज येतोय? येस सर. Yes, हा रे, sir. Yes, sir. बोला सर्व. मायक्रो प्रोजेक्ट संदर्भात काय केलं, काय नाही, प्रोसेस वगैरे? सर ओरल तुम्ही जे प्रोजेक्ट ज्यांना दिले त्याच्यावरतीच घेणार आहे का? ज्यांना आपण जो टॉपिक दिलेला आहे, समजा आता तू कोणत्या ग्रुपमध्ये? मी ग्रुप नंबर 4. 4 मध्ये म्हणजे तुमचा कार्पेंट्रीचा आहे माझ्यामध्ये. नो सर, उडचा आहे. वूडचा तोच कार्पेंट्रीचा. त्या वूड वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. आणि म्हणजे सर ते इन्फॉर्मेशन टेम्पलेट, कसलं? मला आवाज. हॅलो सर, बोल सानिक. जे तुम्ही टेम्पलेट रेडी करायला सांगितले ते सेंड करायचे आहेत का तुम्हाला ईमेलवर? सेंड करा ईमेल वरती. तुम्ही एक काम करा, जो ईमेल आयडी सरांनी माझ्या मध्ये ग्रुप वरती टाकला बघा, आहे का तो ईमेल आयडी? माहिती सर्वांना? नो सर, ईमेल आयडी नाही सेंड केलाय. बर ठीक आहे, चला तो ईमेल आयडी तुम्हाला सेंड करतो. जो जी टेम्पलेट आहे ती टेम्पलेट आणि सॉफ्ट कॉपी वगैरे जी असेल मायक्रो प्रोजेक्टची, जे तुम्हाला ते मेलला सेंड करायची. कारण की ज्यावेळेस तुमची ओव्हरऑल आपण स्टार्ट करतो त्यावेळेस तुमची सॉफ्ट कॉपी वगैरे बघितली जाते आपल्याकडे, तुम्ही सबमिट केलेली की नाही, आणि वर्कशॉप बुक, या 3 गोष्टी बघितल्या जातील तुमच्या, काय काय तुमचं इकडे सबमिट झालेले आहे. त्यानुसार तुम्हाला तुमचे मार्क्स दिले जातात आणि ओव्हरऑल स्टार्ट केली जाते. ओव्हरऑलच्या वेळेस तुम्हाला हे सर्व बघितलं जाईल. त्याच्यामुळे जेणेकरून तुम्ही आता या 2-4 दिवसामध्ये सर्व कंप्लीट करून लगेच ते सबमिशन कंप्लीट करून घ्यायचं. बरं, अजून काय? तुम्हाला जे टूल्सची नावं सांगितलेली होती, आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करत होतो,
तर त्या टूल्सची नावं तुम्ही व्यवस्थित व समजा आता फाईल आहे, फाईलचा यूज काय करतो आपण, एक्सचा यूज काय करतो आपण, हे तुम्ही व्यवस्थित तुमचं काय आहे ते व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे पाठ करून ठेवा. कारण की ओरलला तुम्हाला विचारलं जाणार आहे. तुम्हाला आपल्यावर जॉब झाले त्याची सर्वांची तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली आहे. तुम्हाला त्याचे features पण दाखवले आणि त्याचा यूज होतो कशा प्रकारे आपण ते ऑपरेट करतो किंवा वापरतो सर व्हॉइस ब्रेक होतोय. दिलेली आहे. सानिका काय व्हॉइस ब्रेक होतोय आणि डबल सुद्धा येतोय. या, बरोबर. ओरलची डेट बघितली का तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट? सर्वांनी व्यवस्थित वेळेवरती ऍड व्हायचंय. तुम्हाला लिंक टाकली जाईल. आवाज येतोय सानिका? येस सर. बरं, आपण आता जे शॉपमध्ये जे 5 शॉपचे आपण जॉब करून घेतले, सर्वांना आपले 5ही शॉपचे नाव माहिती आहे? कारण की हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. तुम्ही जे वर्कशॉपमध्ये जे जॉब बघितले, तर आपण जे तुम्ही जॉब करून घेतलेले त्या शॉपमध्ये किती जॉब होते, किती शॉप होते ते तुम्हाला विचारलं जाईल. हे म्हणजे एकदम असे पॉईंट्स वगैरे तुम्ही लक्षात ठेवा. किती शॉप होते तुम्ही आता याच्यावरती लक्षात ठेवा, पॉईंट लिहून ठेवा. तुम्हाला मी जे आता सांगतोय हे कन्फर्म तुम्हाला सांगतो, मायक्रो प्रोजेक्टला तुम्हाला याचं बेनिफिट मिळणार. वर्कशॉपमध्ये जे आपण तुम्ही जॉब करून घेतलेले, जॉब केले बघितले, ते कोणत्या कोणत्या शॉपचे जॉब बघितले, कोणते कोणते शॉप होते, तुम्हाला शॉपचे नाव लिहून ठेवा. त्याच्यानंतर आपण वेल्डिंग शॉपमध्ये जॉब करून घेतला. वेल्डिंग शॉपमध्ये तुम्ही कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट, समजा आता तुम्हाला विचारतील वेल्डिंग तुम्ही केली जॉबवरती, तर वेल्डिंगचा कोणता प्रकार होता? तुम्हाला सरांनी सांगितलेलं बघा, एक 4 ते 5 प्रकार सांगितलेले त्याच्यामध्ये. CO2 वेल्डिंग, असे 2-4 प्रकार सांगितलेले बघा. त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर शीट मेटल जॉबमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉब कटिंग केला, म्हणजे जॉब त्याला कट केलाय, तुम्ही जे शीट कट केलेले, ते कट करण्यासाठी कोणत्या कटरचा वापर केला, हे पॉइंट्स तुम्ही लक्षात घ्या. कोणत्या कटरचा वापर केला कोणी सांगाल आता? ग्राइंडर. नाही, कटर हे बोलतोय मी तुम्हाला. हँड एक्सो. नाही, शीट कट करण्यासाठी. तीन कटर. 3 कटर हे लक्षात घ्या. रितेश, म्हणजे हे काही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे रितेशनं उत्तर बरोबर दिलेलं आहे. हे बघा, आता हे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बऱ्यापैकी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. म्हणजे एक हे पॉइंट्स तुम्ही आपण जॉब करते वेळी मी
सर्वांना सांगितलेलं आहे काय केलं पाहिजे काय नाही, सर्व पॉईंट तुम्ही लिहून ठेवा. कारण की काही नाही, तुम्हाला याच्यावरती मार्क्स दिले जाणार आहे. म्हणजे चिट कट करण्यासाठी 3 कटरचा वापर केला जातो. नुसतं कटर पण नाही म्हणायचं, कारण की कटर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कटर येतात. 3 कटर म्हणजे हे स्पेशली शीट कट करण्यासाठी त्या कटरचा वापर केला जातो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण फिटिंग शॉपमध्ये जॉब करून घेतला. त्या जॉबवरती सर्वात अगोदर आपण एम एस प्लेट राहते, ते एम एस प्लेट कट करण्यासाठी कशाचा वापर करतो हे तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर जे आपण मार्किंग करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो हे पण तुम्हाला विचारलं जाईल. कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो, आपण कोणता इन्स्ट्रुमेंट वापरतो मार्किंग करण्यासाठी, सेंटर काढण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जे फिटिंग शॉप मध्ये जे जॉब करतोय त्या जॉबला घासण्यासाठी कोणतं हे वापरतो आपण इन्स्ट्रुमेंट काय आहे? म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे? आपण कोणतं इन्स्ट्रुमेंट घेतो? फाईलचं. बरोबर, फाईलचा वापर करतो. फाईलचा त्याच्या वेळेस तुम्हाला विचारतील, फाईलवरती ज्यावेळेस तुम्ही जास्त मटेरियल काढणार आहे त्यावेळेस कोणत्या फाईलचा वापर करतात. त्याच्यानंतर कमी मटेरियल सगळ्यात तुम्हाला जास्त फिनिशिंग, रफ असेल ती. बास्टर्ड फाईलचा वापर करतो. हे लक्षात घ्या, बास्टर्ड फाईल नाव लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण जास्त मटेरियल काढायचं त्यावेळेस बास्टर्ड फाईलचा वापर करतो. आणि कमी फिनिशिंग मध्ये काम करायचं जॉबवरती त्यावेळेस स्मूथ फाईलचा वापर करतो आपण. या 2 फाईली लक्षात ठेवा, कारण की आपण सर्वात जास्त म्हणजे या फाईलचा आपण वापर केलेला आहे. कारण की जो जॉब होता अँगल कटिंग जॉब होता त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, या 2च फाईलचा जास्त प्रमाणात वापर केलेला आहे. म्हणजे बाकीच्या फाईलचा वापरचा संबंध नाही आला. त्याच्यानंतर तुम्ही ड्रिल वापरलेले आहे, ड्रिल किती चं वापरलेले आहे, परत टॅपिंग वापरलेलं आहे, टॅपिंग किती चं आहे, म्हणजे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जॉबचा अँगल चेक करण्यासाठी तुम्ही कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला? सरफेस चेक करण्यासाठी तुम्हाला आता हे जेवढे मी सांगितलेले आहे ना, हे सगळं फक्त तुम्ही इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवा. म्हणजे आता काही मुलं बरोबर आन्सर देत आहे, ते इन्स्ट्रुमेंट सर्वांनी लक्षात ठेवा. सर्वांचे आन्सर अडचण येणार नाही मायक्रो प्रोजेक्टच्या वेळेस. बऱ्यापैकी तुम्हाला ही जी माहिती मी आता शेअर करतोय, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रिपरेशन त्याच्यावरती बऱ्यापैकी होईल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता मायक्रो प्रोजेक्ट मध्ये समजा ज्यांचा वूडचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाईल कोणत्या प्रकारचे तुम्ही वूड वापरले त्याच्यावरती मायक्रो प्रोजेक्ट मध्ये, ते वूडचे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे तुम्ही समजा 5 ते 7 जे वूड वापरलेले त्याच्यामध्ये सर्वात सॉफ्ट मटेरियल कोणतं आहे? हे याच्यावरती पण तुम्ही थोडंसं प्रिपरेशन करून ठेवा. म्हणजे जे तुमचे आता काही मुलांनी जे वूड मध्ये आता 2-3 असतील माझ्या म्हणजे टॉपिक दिलेले आपल्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये समजा कुणी 5 वूड घेतले, 7 वूड किंवा 8 वूड वेगवेगळे प्रकारचे घेतलेले, त्याच्यामध्ये सर्वात सॉफ्ट कोणतं आहे, हार्ड कोणतं आहे आणि सर्वात टिकाऊ वूड कोणतं आहे, याच्यावरती तुम्ही थोडासा हे करा, अभ्यास करा. त्याच्यानंतर वेल्डिंग जॉईंट घेतलेले आपण, ते वेल्डिंग जॉईंट मध्ये पण तुम्ही समजा जे वेल्डिंग घेतलेली कोणती वेल्डिंग वापरलेली त्याच्यावरती, परत त्या वेगवेगळ्या जॉईंटचा वापर कशासाठी केला जातो, ते जॉईंट आपण कशासाठी याच्यावरती हे केलेले आपण मायक्रो प्रोजेक्ट वरती, ते विचारलं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण ते जॉब जे आहे जॉईंट का दाखवले,
काय कारण जॉईंट दाखवण्याचं या मायक्रो प्रोजेक्ट मध्ये, त्याच्यावरती थोडासा अभ्यास करा. त्याच्यानंतर आपण फिटिंगचे जॉईंट घेतलेले, फिटिंग जॉईंटच का आपण या शॉप मध्ये वापरतो, त्याच्यावरती थोडासा तुम्ही हे करा. मेल फिमेल जॉईंट असतात, कारण की आता तुम्ही त्याची माहिती दिलेलीच आहे, ती माहिती व्यवस्थित वाचून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सांगता येईल माहिती. त्याच्यानंतर प्लंबिंग जॉईंट घेतलेले, प्लंबिंग जॉईंटचे जे आहे, आता समजा टी जॉईंट आहे, एल्बो जॉईंट आहे, हे कशासाठी वापरले जातात, तोच जॉईंट का घेतला आपण तिथे, म्हणजे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपर झालं. व्हर्नियर कॅलिपर आपण काय करतो, अति सूक्ष्म माप घेण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपरचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण स्केलचा वापर घेतलेला आहे. स्केलचा वापर तुम्ही लक्षात घ्या, स्केलचा वापर हा सर्व शॉपमध्ये झालेला आहे. स्केलचा वापर आपण कार्पेंट्री शॉप झाला, वेल्डिंग शॉप, शीट मेटल शॉप, परत त्यात नंतर आपण फिटिंग शॉप, प्लंबिंग शॉप, सगळ्या ठिकाणी आपण स्केलचा वापर केलेला आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं जे इन्स्ट्रुमेंट म्हणजे स्केल झाला, स्केलचा वापर आपण केलेला आहे बऱ्यापैकी. काही जे इन्स्ट्रुमेंट घेतलेले आपण ते इन्स्ट्रुमेंट लक्षात ठेवा तुम्ही. बाकी काही जास्त त्याच्यामध्ये आपण आता फिटिंग शॉप मध्ये काय झालं, ड्रिल वापरलेले, टॅपिंग गेज वापरलेलं आहे. त्याच्यानंतर या फाईली लक्षात ठेवा तुम्ही, बास्टर्ड फाईल, स्मूथ फाईल. आणि त्याच्यानंतर आपण हाईट गेजचा वापर केलेला आहे, हाईट गेज. त्याच्यानंतर पंचिंग, सेंटर पंच लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर हॅमर झाले, हॅमर नंतर आपण नंबर पंच पण लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस तुमचा जॉब कम्प्लीट होतो त्यावेळेस तुम्ही कोणत्या याचा वापर करता आणि नंबरिंग साठी काय करता, असं नंबर पंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हाईट गेज झालं, हाईट गेज नंतर तुमचं ट्रायस्पियर, ट्रायस्पियरचा वापर केलेला आपण हे चेक करण्यासाठी, सरफेस चेक करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण याचा चा वापर केलेला आहे, ब्लेडचा वगैरे तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर आपण जे शीट शीट जे आहे, ते शीटची थिकनेस किती आहे, ते थिकनेस लक्षात ठेवा. थिकनेस किती आहे शीटची, कोण सांगा. 0.5 mm. बरोबर, 0.5 mm हे सर्वांनी लक्षात ठेवा, कारण की हा बऱ्यापैकी क्वेश्चन रिपीट होईल. त्याच्यानंतर जे आपण हेक्सो ब्लेड वापरतो बघा, हेक्सा फ्रेम मध्ये मी तुम्हाला ते दाखवलं, हेक्सा ब्लेड आपण जे कटिंगला वापरलं स्टार्टिंगला. कारण की ते आपण जे हेक्सा फ्रेम जे आहे आता ते वेल्डिंग शॉप मध्ये पण वापरलेले, त्याच्यानंतर याच्यामध्ये पण घेतलेले आपण फिटिंग शॉप मध्ये. तर ते त्याचं जे आहे ते हेक्सा ब्लेड कशापासून बनवलेलं असतं, त्याचं मटेरियल कोणतं असतं ते तुम्हाला विचारलं जाईल, हे लक्षात घे. कोण सांगेल त्याचं मटेरियल कोणतं असतं? माहिती कोणाला? कार्बन. हा, कार्बन. नाही, कार्बन नाही, कार्बन नाही. अजून कोण सांगते? त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा ब्लेड वापरतोय आपण एक्स्ट्रा फ्रेमला, ते किती इंची असतं, त्याची साईज किती असते,
एक स्टँडर्ड साईज असते तिची. हा म्हणजे आपण आता ब्लेड लावलेले आहे, दुसरं नवीन ब्लेड आणलं त्याची साईज वेगळी असणार असं काही नाही. एक स्टँडर्ड साईज असते त्याची, एकाच साईज मध्ये असते ती. याचा ब्लेड तुम्हाला हे 3 वर्ष वापरायचे शॉपमध्ये. हे तुम्ही पॉइंट हे करून ठेवा, राईट डाऊन करून ठेवा. हेक्सा ब्लेड जे आहे ते हाय स्पीड स्टील पासून बनवलेलं असतं आणि फ्लेक्झिबल असतं. हाय स्पीड स्टील पासून बनवलेलं असते आणि जे आपण हेक्सा ब्लेड वापरतो त्याची साईज स्टँडर्ड असते, 12 इंची साईज असते, म्हणजे 1 फीट पर्यंत त्याची साईज असते. आपण जे एक्सा फ्रेमला वापरतो ते किती असते, 12 इंची साईज असते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आज जो आपण जॉब करण्यासाठी जो बेंच वाईस वापरलेला आहे, त्या बेंच वाईसचं मटेरियल काय असतं तुम्हाला सांगितलं होतं बघा. आपलं क्षीरसागर सरांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण शीट मेटलचा जॉब करत होतो बघा, ते ज्यावेळेस ते हॅमरिंग वगैरे करायचे, हॅमरिंग का हळूवारपणे करत होते, ते कोणतं मटेरियल होतं ते? म्हणजे सर क्वेश्चन लक्षात नाही आला. जे आपण बेंच वाईस वापरलेलं आहे शॉपमध्ये. आता बेंच वाईस आपण लक्षात घ्या, ड्रिल मशीन वरती पण व्हाईस वापरलेला आहे, हँड व्हाईस वापरलेला आहे. परत बेंच वाईस फिटिंग शॉप मध्ये आपण 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो. बेंच वाईस आपण जॉब करण्यासाठी, आता वेल्डिंगचा पण जॉब घासण्यासाठी आपण या बेंच वाईसचा वापर केला. त्याच्यानंतर जो फिटिंग शॉपचा जो जॉब आहे तो सर्व जॉब आपण या बेंच वाईस वरतीच पूर्ण केला. म्हणजे ह्या बेंच वाईसचं मटेरियल कोणतं आहे, म्हणजे हे कशापासून बनवलेलं आहे बेंच वाईस? सर आयरन. ॲल्युमिनियम. नाही, ॲल्युमिनियम नाही. रितेश काय सांगितलं? आयरन. पूर्ण नाव सांग मला साहिल. आयरन आहे त्याच्यामध्ये, मग अगोदर काय? हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते. बेंच वाईस हा कास्टिंग पासून बनवला जातो, कास्ट आयर्न म्हणतात त्याला. कास्टिंग मटेरियल राहते याच्यावरती. जोराने जर आपण हॅमरिंग केली तर हा डायरेक्ट तुकडा पडू शकतो त्याचा. लवचिक मटेरियल असते. त्याच्यानंतर सर कास्टिंग मध्ये अॅन्युअलचा गॅल्वनायझिंग मध्ये फरक असतो. काय काय कास्टिंग आणि गॅल्वनायझिंग मध्ये काय फरक असतो? दोन्हीमध्ये कास्टिंग जे मटेरियल असतं ते म्हणजे एकदम असं सॉफ्ट मटेरियल राहतं आणि त्याच्यावरती ज्या वेळेस आपण ही फिट वगैरे करतो तर ते फिटिंग मध्ये जो आपण जॉब वगैरे पकडतो किंवा त्या जॉबचे स्क्रॅचेस वगैरे समजा हे चान्सेस कमी असते याच्यावरती होण्याचे. त्याच्यामुळे आपण ह्या मटेरियलचा जास्त प्रमाणात वापर करतो आपण या कास्टिंगचा. म्हणजे जे हे मटेरियल आहे हे कास्टिंगचा वापर जो आहे तो वर्कशॉपमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. आता लेथ मशीन झालं, आता तू याचं विचारलं मला, ते जे मटेरियल असतं ते थोडंसं हार्ड असतं. आता याच्यावरती जे लेथ मशीन आहे, या लेथ मशीनचा जो बेस आहे तुम्ही बेस बघा, हा पूर्ण कास्टिंगचा असतो. हा खालचा बेस हे बघा, हा पूर्ण जो बेस आहे हा दिलेला, हा पूर्ण कास्टिंगचा बेस. त्याच्यावरती जे हे रॅम्पचं बसवलेली
त्याच्यावरती पूर्ण रॅम्प हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेली राहते. त्याच्या खाली थ्रेडिंगचा रॉड घेतलेला आहे. हा थ्रेडिंगचा पण हार्डनिंग आणि टेम्परिंगचा रॉड असतो हा. म्हणजे हा जो लेथ मशीन घ्या, परत तुम्हाला सीएनसी मशीनचं मी दाखवून चालेल. सीएनसी मशीन सुद्धा जे ते खालचा जो बेस दिलेला राहतो तो पूर्ण कास्टिंगचा राहतो. कारण की त्या कास्टिंग वरती हादरे जे हादरे वगैरे असतात, समजा जे आपण जॉब करतोय त्याचे बॅलन्स वगैरे असतो, तो पूर्ण त्याच्यामध्ये क्षमता असते सहन करण्याची. त्याच्यासाठी बहुतेक ठिकाणी कास्टिंगचे हे बेस वगैरे दिलेला असतो. तर ह्या जुन्या मशिनरी तुम्ही आता या पहिल्यापासून बघा, आता नवीन मशिनरी मध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहे. पण आता प्रत्येक मशिनरीला तुम्ही बघा सगळ्या कास्टिंग मध्ये बेस दिलेला आहे. टोटल कास्टिंगचा आहे, कास्ट आयर्निंग. आणि ते जे दुसरं मटेरियल आहे त्याच्यावरती थोडस हे असतं, ते थोडस हार्ड असतं ते मटेरियल. दोन्हीत हा फरक असतो. आता तुम्हाला ते पॉवर सॉ मशीन पण मी दाखवलं होतं. त्या पॉवर सॉ मशीन वरती पण तुम्ही बघितलं जर असेल तर सर्व जे काय मटेरियल जे आहे तुम्ही बघा आता सगळं याला हे दिलेले आहे. हे सर्व कास्टिंगचे बघा तुम्ही. स्ट्रेंथ म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढते. स्ट्रेंथ म्हणजे त्याला ते जे हादरे बसतो आपण ते सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये या मटेरियल मध्ये जास्त असते. पण मग ह्याच मटेरियल वरती जर आपण जोर जोराने हॅमरिंग केली तर डायरेक्ट तुकडा पडतो त्या मटेरियलचा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता जस्ट तुम्हाला मी मशीन दाखवलं, पॉवर सॉ मशीन बघा. पॉवर सॉच जे हे असतं ब्लेड, सर स्क्रीन दिसत नाही. 2 मिनिटं. हे बघा, तुम्हाला मी आता पॉवर सॉ मशीन दाखवलं बघा. त्याच्यावरती जे ब्लेड वापरलेले ते ब्लेडची साईज किती असेल, आता तुम्हाला मी फ्रेमची दाखवली ती 1 फीट असते. पण मग याची साईज बघा तुम्ही, ही साईज किती आहे. 1 फीट पेक्षा जास्त आहे. आणि हे पण मटेरियल जे असतं ते हायस्पीड स्टील पासून बनवलेलं असतं. हे बघा, याच्यावरती साईज दिलेली बघा. याची लेंथ जी आहे ती 16 इंची आहे. विड्थ बघा त्याची किती, 1.5 इंची दिलेली आहे. आणि 1 mm चा ब्लेड असेल माझ्या मते त्याची थिकनेस जी आहे हे बघा, 1.5 mm थिकनेस त्याची. आपण व्हर्नियर कॅलिपरने एकदम म्हणजे बघितल्यानंतर परफेक्ट 1.5 mm दाखवतोय, 2 mm सुद्धा नाही.
1.5 mm साईज आहे त्याची. आता त्याच्यावरती जे केलेले कटिंग वगैरे चालू आहे तुम्हाला पॉवर मशीन वरती. आता आपण त्या दिवशी जी वेल्डिंग करून घेतली जॉबवरती, त्या वेल्डिंगचं काय नाव होतं? तुम्हाला मी जस्ट आता 1-2 नावं सांगितले बघा. आपण नॉर्मली आता वर्कशॉप मध्ये जी वेल्डिंग करतो ती कोणती वेल्डिंग करत असतो? आर्क वेल्डिंग. व्हेरी गुड. आर्क वेल्डिंग लक्षात घ्या. कोणती करत असतो? आर्क वेल्डिंग. ह्या वेल्डिंगचा वापर वर्कशॉप मध्ये आपण जे नॉर्मल काम असतात त्या कामासाठी आपण सगळीकडे वर्कशॉप मध्ये सगळीकडे म्हणजे कॉलेजचे काही काम असो किंवा काही तुटलेले किंवा काही स्टँड वगैरे बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण ह्या आर्क वेल्डिंगचा वापर करत असतो. सर्वात जास्त आहे बघा. तुम्ही माझ्या मते एका स्टुडंटने विचारलं होतं त्याला आपण ते किती घेतो बॉस त्याच्यावरती पावर करंट. हा वेल्डिंगची पावर हा आपण किती याच्यात घेतो बघा. आपण त्याच्यावरती दिलेलं आहे, त्याच्यावरती पॉईंट दिलेलं आहे. 100 वरती घेतो. 100 वरती चांगल्या प्रकारे त्या दिवशी तुम्हाला जॉब दाखवला, छान प्रकारे वेल्डिंग झाली, काही अडचण नाही. जर आपण त्याच जर करंट वाढवला तर करंट वाढवल्यानंतर काय होईल, जॉब तो जळून जाईल किंवा ती वेल्डिंग जास्त हे होईल. म्हणजे ठीक आहे, आता ती MS प्लेट होती, थोडस जाड मटेरियल होतं. जर आपण पातळ जर याच्यावरती जर ती वेल्डिंग घेतली तर जळून जाणार आणि तिथं असं खड्ड्या साईड असं खोलगट असा खड्डा पडेल, म्हणजे ती वेल्डिंग भरली जाणार नाही त्या ठिकाणी. म्हणून आपण या 100 वरती त्याला करंट सेट केलेलं आहे. हे सफिशियंट आहे. एवढा करंट त्याच्यानुसार ती वेल्डिंग केली जाते आणि छान प्रकारे वेल्डिंग होती, काही अडचण येत नाही. त्याच ठिकाणी जर कमी करंट घेतला तर आपण जी वेल्डिंग केलेली आहे ती लवकर उखडण्याचे चान्सेस असतात, म्हणजे तुटण्याचे चान्सेस असतात ती वेल्डिंग त्या ठिकाणी. परत मग त्या ठिकाणी करंट वाढून ती परत वेल्डिंग टाकावं लागते. त्याच्यानंतर आपण सर तुम्हाला वेल्डिंगचे पॉवर जास्त झालं. वेल्डिंग तुम्ही म्हणजे किती पॉवरला असताना वेल्डिंग तितकी? वेल्डिंगचे आता तुम्हाला मी 100 वरती आपण तो टॉर्क सेट केलेला आहे. जर आता तोच जर आपण पॉवर जर वाढवला त्या वेल्डिंगला, समजा आता तर मटेरियल बघून असतं ते, कारण की जर मटेरियल जर तुमचं जर जास्त जाडमध्ये जर प्लेट असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही 100 वरती जर 125 जर घेतलं, 150 जरी घेतला, जर पण ते मटेरियल तशानुसार जर असेल, समजा जर मटेरियल जर सांगायचं जर ठरलं तर जर आपण 2चा अँगल आहे किंवा तुम्हाला मटेरियल दाखवतो मी. हे बघा, हा 2चा अँगल आहे. जर ह्या 2च्या अँगलला जर आपल्याला जर जॉईंट करायचंय तर त्याच्यासाठी आपण काय करणार, करंट वाढून घेणार. कारण की हा हार्ड मध्ये आणि जाड मध्ये प्लेट असल्यामुळे काय होईल, ते जळण्याचे चान्सेस कमी राहतील आणि व्यवस्थित प्रकारे त्याची वेल्डिंग होईल. म्हणून आपण, आणि हा बघा, हा इकडं एक 1.25चा अँगल आहे, त्या 1.25ला काय करणार आपण, 100 वरती टॉर्क सेट केलेला आहे, तर 100 वरती याला चांगल्या प्रकारे वेल्डिंग होईल.
गरज नाही याला 125ची आणि 150ची, कारण की त्याच्यावरती तो जळेल आणि त्याची वेल्डिंग उखडून जाईल. त्याच्यासाठी आपण काय करणार, 100 वरती या सव्वाच्या अँगलला छान प्रकारे वेल्डिंग होईल, उखडण्याचे चान्सेस राहणार नाही. पण मग याला 1.5ला आपल्याला त्याला करंट वाढवावं लागणार आहे, कारण की त्याची वेल्डिंग उखडण्याचे चान्सेस राहतील, कारण की त्याची लाईफ थोडीशी कमी होईल. त्याच्यासाठी आपण त्याला करंट जर वाढवला आणि चांगल्या प्रकारे जर त्याला वेल्डिंग आपण तो टॉर्क वाढून जर घेतला तर त्याला वेल्डिंग छान प्रकारे होईल आणि त्याचं लाईफ वाढेल आणि व्यवस्थित वेल्डिंग होईल त्याला. आणि जे रॉड वापरतो आपण, रॉड सगळीकडे सेम असतात ते. सर ते कॉपर वेल्डिंग कशी काम करते? कसलं? कॉपर वेल्डिंग. 2 मिनिटं. कॉपर वेल्डिंग सांगा. 2 मिनिटं क्षीरसागर सर सांगतील, कारण की क्षीरसागर सर जे आपले वेल्डिंग शॉपचे इन्चार्ज आहे, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती देतील. हॅलो, बोल ना. हॅलो सर. हा बोल ना. हा, कॉपर वेल्डिंग कशी म्हणजे कसा यूज होतो तिचा? राहतं ते कॉपर यूज आहे ना, स्टील वरती राहतं ना आपलं जे असं नाजूक काम असतं, म्हणजे जे आपल्याला जास्त फिनिशिंग मध्ये करायचं असतं, तर त्यावेळेस आपण ते कॉपरचं वेल्डिंग करतो. त्याचं मटेरियल वेगळं असतं, ते बऱ्याच ठिकाणी वापरत नाही आपण. आपल्या ज्या गाड्या असत्या तर त्यांना वेल्डिंग करण्यासाठी आपण त्या वेल्डिंगचा वापर करत असतो, कॉपर वेल्डिंगचा. ते आपल्या ह्या मशीनवरती होत नाही. तिथं जास्त हेवी काम चालत्या कंपन्यांमध्ये किंवा आपले जे गाडींचे पार्ट राहत्या, तर ते वेल्डिंग करण्यासाठी त्याचा वापर होतो. सर